भाजप नगरसेवकांवर मुख्यमंत्री भडकले। बीएमसीमध्ये सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव पडला। भाजपचे 40 नगरसेवक गैरहजर। मुंबई पुणे जवळ आले। लोणावळ्याच्या घाटमार्ग टाळणारा रस्ता खुला झाला। सुट्ट्यांच्या सुरुवातीलाच मुंबई पुणे महामार्ग तुंबला। दिवसभर चाललेली वाहतूक कोंडी संध्याकाळी सुटली। खासदार सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या। मुंबई पुणे महामार्गावर कोंडीचा बसला फटका। आता वाहतूक कोंडी होणार नाही, कारण महाविकास आघाडीनं रखडवलेले प्रकल्प आम्ही मार्गी लावले, मुख्यमंत्र्यांचा दावा। इन्फ्रामॅन देवाभाऊ समाज माध्यमात वरचढ। मिसिंग लिंक उद्घाटनाच्या तोंडावर समाज माध्यमात चर्चा। कोकणात जाण्याच्या रस्त्यावर सुद्धा कोंडी। मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे इथे वाहतूक कोंडी। राज्यामध्ये जनगणना सुरू। 15 दिवसात स्वतःहून दिली माहिती भरण्याची संधी। मुख्यमंत्र्यांसह अनेक भाजप नेत्यांनी केली स्वगणना। मुंबईसह महाराष्ट्र मिळवून देण्याच्या लढ्याची आठवण। महाराष्ट्र शासनाचे हुतात्मा स्मारकावर अभिवादन चक्र। महाराष्ट्राचा अभिमान दिवस हा सुतकी पद्धतीने। राज ठाकरे यांचा राज्य सरकारवर निशाणा। वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा ऐरणीवर। विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनाचा निषेध। नियम मोडणे भाजप खासदाराच्या अंगाशी आलं। भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या गाडीला भीषण अपघात। नसबंदीची शस्त्रक्रिया फसली। महिलेचा गेला बळी। डॉक्टरकडून घाईत चुकीची नस कापली गेल्यानं रुग्ण महिलेचा मृत्यू। मुलीचा छळ आईला बघवेना। नागपूरमध्ये मायलेकींनी केली आत्महत्या। सासरच्या त्रासाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल। मुंबईमध्ये 2.5 कोटींचे ड्रग्ज जप्त। गोरेगाव परिसरात क्राईम ब्रांचची कारवाई। आरोपीकडून 500 ग्राम हेरोईन जप्त। लाडक्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचं 14व्या वर्षात दमदार पदार्पण। 13 वर्षांचा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचा दणदणीत आणि संस्मरणीय प्रवास। गेल्या 13 वर्षांपासून जय महाराष्ट्राची थेट अचूक बिनधास्त पत्रकारिता। जनतेशी बांधिलकी ठेवत जय महाराष्ट्राचा प्रशासनावर अंकुश।